परस्थिती आणि मनस्थिती यामधला फरक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एक भजन आहे आणि त्या भजनामध्ये त्यांनी परस्थिती आणि मनस्थिती याचं सुंदर विवेचन केलेलं आहे. माणसाची मनस्थिती जर चांगली असेल तर परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी सुद्धा तो माणूस आनंदानं जगू शकतो. परंतु ज्याची परिस्थिती कितीही चांगली आहे, अत्यंत चांगली आहे, मोठा श्रीमंत आहे, गाडी बंगला घर दार पैसा नोकर चाकर सत्ता सगळं काही आहे, परिस्थिती चांगली आहे, परंतु त्याची जर मनस्थिती चांगली नसेल तर असलेली परिस्थिती त्याला समाधान देऊ शकत. मग संतांनी आपल्याला कशीही परिस्थिती असू द्या त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला समाधानाने आनंदाने राहता येतं, राहता येऊ शकतं, हे शिकवण्याचं काम आपल्या वाङ्मयाच्या माध्यमातून साधू संतांनी केलेलं आहे. आणि म्हणून संतांनी या समाजाला नीतिमूल्याचे धडे दिलेले आहेत. काय? नीतिमूल्यांचे धडे. तुकडोजी महाराजांचा एक सुंदर भजन आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, राजा सजी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. राजाला त्याच्या राजमहालामध्ये जे समाधान मिळत नाही, जी स्थिरता मिळत नाही, ती स्थिरता, ते समाधान, तो आनंद मला साध्या झोपडीमध्ये मिळतो. म्हणले राज ऐश्वर्य भोगणाऱ्या राजाकडे काय कमी आहे? महाली मऊ बिचाने कंदील शामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. राजाला क्वाट असतो, गादी असते, सगळं एअर कंडिशन, AC असते, फॅन असतो, परंतु त्या गादीवरती राजाला झोप येत. आणि तुकडोजी महाराज म्हणतात, इकडे माझ्या झोपडीमध्ये काही नाही, मी खाली जमिनीवरती झोपतो. म्हटले मग आम्हाला बघायला काय TV आहे का? नाही. तारे, आकाश, चंद्र हे आम्हाला बघायला आहे, परंतु आम्ही या झोपडीमध्ये सुद्धा आनंदाने राहतो, समाधानाने राहतो, कारण आमची मनस्थिती चांगली आहे. पाहोणी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. आणि मग तुकडोजी महाराज म्हणतात की स्वर्गाचा राजा इंद्र, देवेंद्र देवांचा राजा, स्वर्गामध्ये काय कमी आहे? स्वर्गामध्ये सर्वच आहे. चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पतरूंची वृक्ष आहेत, अमृतासारखं पेय प्यायला आहे. एवढं सगळं असून सुद्धा तो देवांचा राजा इंद्र, त्याला सुद्धा हे सर्व त्याचं ऐश्वर्य असणारं तुच्छ वाटतं. आणि माझ्या झोपडीकडे ज्यावेळेस तो इंद्र बघतो ना, त्यावेळेस त्याला लज्जा वाटते, लाज वाटते, कमीपणा येतो. का? की मला सगळं ऐश्वर्य आहे तरी सुद्धा मी समाधानी नाही. आणि तुकडोजी महाराजांना काहीच नाही, त्यांच्याकडे फक्त झोपडी आहे आणि त्यांच्या आनंदाला पारावार नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अशी स्थिती त्यांची आहे. का अशी स्थिती त्यांची झाली? तुकडोजी महाराज त्या इंद्राला उत्तर देतात
पाहोनी सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे, या झोपडीत माझी. शांती, समाधान, स्थिरता, मेंटल स्थिरता, बौद्धिक स्थिरता, शारीरिक स्थिरता, वैचारिक स्थिरता मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. मी प्राप्त करून घेतली. का प्राप्त झाली? कारण मी माझी मनस्थिती जपली. म्हणून मनस्थिती जर चांगली असेल तर साधी झोपडी पण शांती देते, आनंद देते, समाधान देते. आणि मनस्थिती जर खराब असेल आणि परिस्थिती जर कितीही छान असेल तरी इंद्राला सुद्धा त्या स्वर्गामध्ये सुख प्राप्त होत नाही, समाधान प्राप्त होत. म्हणून संतांनी आपल्याला नेहमी आपली मनस्थिती कशी चांगली राहील याच्यासाठी आपल्याला नीतिमूल्यांचा मार्ग दाखवलेला आहे.